नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भोसले गटात भीषण अपघात, कंटेनर ट्रक संरक्षण भिंतीवर आदळून हवेत लटकला, दोघे गंभीर जखमी। तायक्वांदो प्रशिक्षणातून घडत आहे राष्ट्रहिताचं कार्य, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ अस्मिता केंद्रे यांचं प्रतिपादन। पिसे येथील श्री हनुमान मंदिराचे कलशारोहण राजयोगी ब्रह्मकुमार शंकरबाई यांच्या हस्ते संपन्न। उंबरले आरोग्य मंदिराचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल क्षीरसागर यांचा निरोप समारंभ संपन्न। आणि खेड नगर परिषदेचा 86वा वर्धापन दिन उत्साहात साजरा। आता पाहूया सविस्तर वृत्त। मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटात मंगळवारी रात्री सुमारे 10च्या सुमारास भीषण अपघात घडला। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट घाटातील संरक्षक भिंतीवर जाऊन आदळला। अपघात इतका तीव्र होता की धडक दिल्यानंतर ट्रकचा पुढील भागाचा चक्काचूर झाला, तर ट्रक अर्धवट लटकलेल्या अवस्थेत दिसून आला। या अपघातात ट्रकमधून प्रवास करणारे दोघे जण गंभीर जखमी झाले। अपघातानंतर ट्रक चालकासह अन्य एक जण ट्रकमध्येच अडकून पडले होते। महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहन चालकांनी, प्रवाशांनी आणि मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी तत्परता दाखवत जखमींना बाहेर काढून मदत कार्य सुरू केलं। या घटनेची माहिती मिळताच मदत ग्रुप तसेच जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थेची रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली। जखमींना मदत ग्रुपच्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं। पोलिसांनीही त्वरित घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान अपघातग्रस्त कंटेनर ट्रकमध्ये थम्सअप कंपनीचे शीतपेय असल्याची माहिती समोर आली आहे। या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांकडून अपघाताची पुढील चौकशी सुरू आहे। तायक्वांदो असोसिएशन केवळ खेळाचं प्रशिक्षण देत नसून स्वसंरक्षण संस्कार देऊन मनोधैर्य वाढवून एक आदर्श पिढी घडवत आहे आणि यातून आदर्श समाज निर्मितीस चालना मिळवून राष्ट्रहिताचं कार्य करत असल्याचं प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ अस्मिता केंद्रे यांनी राष्ट्रीय तायक्वांदो पंच परीक्षा व पंच शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केलं। तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या विद्यमाने तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव व महाराष्ट्र संघटनेचे महासचिव मिलिंद पठारे, अप्पर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग शुभांगी साठे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, कोषाध्यक्ष व्यंकटेश कर्रा, 7 डॅन ब्लॅक बेल्ट व आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, संचालक अजित धारगे, जिल्हा संघटनेचे सचिव 5 डॅन ब्लॅक बेल्ट लक्ष्मण कल्ला, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, कोषाध्यक्ष शशांक गडशी, अनंत केंद्रे, काजल लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्लॅक बेल्ट पंचपरीक्षा आणि प्रशिक्षण शिबिराचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल रत्नागिरी येथे करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा सौ अस्मिताताई केंद्रे बोलत होत्या। त्या पुढे म्हणाल्या की देशात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असतात आणि ही प्रवृत्ती संपवण्यासाठी स्त्रिया सक्षम व्हाव्यात, यासाठी स्त्रियांना स्वसंरक्षण प्रशिक्षण शासन स्तरावरून दिले जात आहे आणि याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद महिला आणि बाल कल्याण विभागातर्फे देखील हा उपक्रम राबवला जातोय आणि यामध्ये तायक्वांदो असोसिएशनचे योगदान महत्वपूर्ण आहे। येथे परीक्षा देणारे आणि शिबिरात सहभागी होणारे अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहेत आणि आदर्श पिढी घडवण्याचे हे प्रशिक्षक काम करतायत। त्यांच्या या महान कार्याचं अभिनंदन आणि सलाम असं यावेळी त्यांनी सांगितलं। कार्यक्रमाचे आयोजन आणि परीक्षा यशस्वी करण्यासाठी मुख्य परीक्षक सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल तोडणकर, विठ्ठल शेडगे, अनिल म्हात्रे, रत्नागिरी येथील प्रशिक्षक राम कर्रा, शाहरुख शेख, प्रशांत मकवाना, मिलिंद भागवत, अमित जाधव यांनी विशेष सहकार्य केलं। खेड तालुक्यातील पिसे या गावामध्ये शिगवणवाडी, मानेवाडी आणि जोगेवाडी या 3 वाड्यांद्वारे बांधण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिराचे कलशारोहण राजयोगी ब्रह्मकुमार शंकरबाई यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी राजयोगिनी ब्रह्मकुमारी गीताबेनजी, मंडणगड येथील सुवर्णाकर आवडे माता उपस्थित होत्या। गीताबेनजी यांनी उपस्थित सर्व भाविकांना हनुमानाचे आध्यात्मिक रहस्य स्पष्ट केलं। हनुमानासारखं आज आपणही पवित्र शुद्ध शाकाहारी राहण्याची काळाची गरज आहे।
परमपिता शिव परमात्म्याचं आज्ञाकारी बनून या धर्तीवर रामराज्य आणण्यासाठी आपण सर्वांनी हनुमानासारखं प्रभुप्रिय बनण्याची गरज आहे. वसंत शिगवण, बाळाराम शिगवण, सुनील शिगवण, सचिन शिगवण, महादेव पांढरे, सुनील सकपाळ, अशोक मोने, प्रवीण घाणेकर, तंटामुक्ती अध्यक्ष धोंडी मोहाने, मारुती मंदिर पुजारी बारको मोहाने, दशरथ मुकनार, योगेश मुकनार, संतोष मोहाने, प्रसिद्ध उद्योजक राजू मोहाने या सर्वांच्या अथक परिश्रमाने कलशारोहणाचा सोहळा सुंदर रीतीने पार पडला. आदरणीय गीताबेनजींनी सर्वांना ईश्वरीय भेट दिली. त्याचबरोबर शंकरबाई यांचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. दापोली तालुक्यातील उंबरले आरोग्य मंदिराचे वैद्यकीय अधिकारी प्रफुल्ल क्षीरसागर यांना पुढील शिक्षणाच्या वाटचालीसाठी निरोप देण्याचा कार्यक्रम जालगाव जिल्हा परिषद सदस्य किशोरबाई देसाई, डॉक्टर अमित वंजारे तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर राजेश तलाठी वैद्यकीय अधिकारी उंबरले, डॉक्टर शुभ्रा प्रफुल्ल क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत उंबरले येथे आयोजित करण्यात आला होता. डॉक्टर क्षीरसागर यांनी आरोग्य केंद्रात कार्यरत असताना सहकारी डॉक्टर्स आणि कर्मचारी यांच्यासोबत सलोख्याचे संबंध ठेवून आपल्या सेवा कार्यकाळात उंबरले आरोग्य मंदिरासाठी भरीव काम केलं असून रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या काळात उंबरले आरोग्य केंद्राचा तसेच उपकेंद्राचा आलेख चढता राहिला असल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या निरोप कार्यक्रमाप्रसंगी सौ नलिता जाधव आरोग्य सहाय्यिका, बाळू खोसर आरोग्य सहाय्यक, निखिल साळवी आरोग्य सेवक, आरिफ सय्यद क्लार्क, शीतल नेमाने आरोग्य सेविका, श्रावणी पार्टे गटप्रवर्तक, अमृता रसाळ डाटा ऑपरेटर, रियाना गुरुणकर लॅब टेक्निशियन, दीपक गोरिवले, वैभव जाधव, पराग दळवी, संतोष चौफाडे आरोग्य सेवक, रंजना काष्टे, अर्पिता सावर्डेकर आरोग्य सेविका, अक्षय शिंगोरे, अश्विनी सिरसवाल, स्नेहल जाधव, शर्मिला पवार, पल्लवी रहाटे, विजया वायगणकर, पल्लवी आंबडे आरोग्य सेविका, शोभा तांबट, विजया तांबट आदी मंडळी उपस्थित होते. खेड नगर परिषदेच्या 86व्या वर्धापन दिनी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी महादेव रोडगे, खेडच्या नगराध्यक्षा सौ माधवी देवटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते, गटनेते निकेतन पाटणे, बांधकाम सभापती सुनील दरेकर, आरोग्य सभापती तौसिफ खोत, नगरसेवक संजय मोदी, मीनार चिखले, प्रेमल चिखले, स्वप्नील सैतवडेकर, नगरसेविका संजना गुडाळकर, रेश्मा खतीब, वैभवी खेडेकर, वर्षा साप्ते, अंजू तुर्णे, आरती पवार, दीप्ती शिगवण, स्वप्नाली चव्हाण आणि नगरपालिकेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी खेडच्या वतीने खेड नगर परिषदेमध्ये पेढे वाटून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा गटनेते रहीम सहीगोले, नवनिर्वाचित नगरसेविका वैभवी खेडेकर, स्वप्नाली राकेश चव्हाण उपस्थित होत्या. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांची मुंबई उत्तर व मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. शनिवार दिनांक 28 मार्च 2026 रोजी शिव योगा क्लासेस व राजेश सोहनी आणि कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमान यशवंत हरी गोखले भवन रत्नागिरी या ठिकाणी जिल्हास्तरीय मिस्टर योगी आणि मिस योगिनी योगासना स्पर्धा 2025-26 संपन्न झाल्या. यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली. सदरच्या जिल्हास्तरीय योगासना स्पर्धेकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांमधील योगापटूंनी आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इतर स्पर्धकांची चुरशीची लढत देत अनेक पदके पटकावून जिल्हा स्तरावर रोटरी स्कूलचं नाव गौरवित केलंय. या जिल्हास्तरीय योगासना स्पर्धेमध्ये 10 वर्षाखालील मुले या वयोगटात ट्रेडिशनल वैयक्तिक या प्रकारामध्ये आरुष पाटील सुवर्ण पदक, 14 वर्षाखालील मुले या वयोगटात ट्रेडिशनल वैयक्तिक या प्रकारामध्ये आयुष पाटील सुवर्ण पदक, 18 वर्षाखालील मुले या वयोगटात ट्रेडिशनल वैयक्तिक या प्रकारामध्ये स्पंदन धामणे कांस्य पदक पटकावून यश संपादित केलंय. सर्व यशस्वी योगापटूंना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. वरील सर्व योगापटूंना योगा प्रशिक्षक डॉक्टर गौरव आमरे, सौ शीतल घाणेकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. संस्थेचे चेअरमन माननीय विठ्ठलदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
खेड कुवारसाई येथील श्रीकृष्ण मंदिराच्या वर्धापन दिनी श्री सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेनेच्या सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी मनोभावे दर्शन घेतलं. शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या मदतीने साकारलेल्या सभामंडपात रात्री मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील झाले. नगराध्यक्ष सौ माधवीताई गुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिखले, शहर प्रमुख कुंदन सातपुते, नगर परिषद गटनेते निकेतन पाटणे, माजी नगरसेवक राजेश गुटाला, सभापती भूषण चिखले, नगरसेविका संजना कुडाळकर, स्थानिक नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर यांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आलं. सोबत सौ नेहा निरंजन गळी, मीरा विनार चिखले, साची अमोक पाटणे, स्नेहा कानडे, मंडळाच्या स्वराली भुवड, दिलीप सावंत, अनंत शिबे, बापू पवार, बबनशेठ कावणकर उपस्थित होते. दापोली खेडमधील प्रतिष्ठित उद्योजक चिराग मालवरचे मालक व यश स्नेह ट्रस्ट घराडी संचलित स्नेहज्योती अंध विद्यालय सचिव, शालेय समितीचे अध्यक्ष उत्तम कुमार जैन यांच्या निवासस्थानी भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभवजी खेडेकर आणि विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर यांनी भेट देऊन त्यांना आणि समस्त जैन कुटुंबियांना भगवान महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. उत्तम कुमार जैन यांचे चिरंजीव विश्व याने खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून 18व्या राष्ट्रीय अबॅकस परीक्षेत अव्वल स्थान पटकावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी वैभवजी आणि वैभवी वहिनी यांचा जैन कुटुंबियांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. कोकणातील राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किरण भैया सामंत यांची शिवसेना रत्नागिरी सिंधुदुर्ग विभागीय संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे राजापूर, लांजा आणि साखरपा मतदारसंघासह दोन्ही जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. आमदार सामंत हे गोरगरिबांचे व सर्वसामान्यांचे खरे कैवारी म्हणून ओळखले जातात. मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्यात त्यांचा हातखंडा असून सामान्य नागरिकांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. या निवडीमुळे संघटन बळकट होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. दसपटीच्या श्री रामवरदायिनी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी मजरेदादर येथे होणार असून श्री रामवरदायिनी देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिरातील सर्व विधिवत कार्यक्रम 2 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत होणार आहे. दसपटी विभाग क्रीडा मंडळ मुंबई यांच्या वतीने कबड्डी स्पर्धा तर दसपटी विभाग युवक मंडळाच्या वतीने क्रिकेट स्पर्धा होणार आहे. यावेळी दिनांक 2 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता सर्व दसपटीच्या वतीने श्री रामवरदायिनी देवीचा पालखी छबिना असून लोकनाट्य देखील होत असतं. तसेच श्री रामवरदायिनी देवीचा आशीर्वाद आणि चैत्र पौर्णिमेच्या यात्रेचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असं आवाहन श्री रामवरदायिनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रताप शिंदे यांनी केलंय. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पाक मुलींची या शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा सोमवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 9 वाजता उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यासाठी चिपळूणचे उपमुख्याधिकारी तथा पाक मुलांच्या शाळेचे माजी विद्यार्थी प्रमोद ठसाळे तसेच पाक मुलांच्या शाळेवर विशेष प्रेम करणारे माजी विद्यार्थी सुयोग चव्हाण यांच्यासोबत शाळेचे अनेक माजी विद्यार्थी या मेळाव्यासाठी उपस्थित राहिले. या सर्वांचं स्वागत शाळेचे मुख्याध्यापक नरेश मोरे यांनी केलं. त्यानंतर माजी विद्यार्थी संघाच्या स्थापनेबाबत मोरे यांनी सर्व सभेला शासनाच्या GR ची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार पागेतील तरुण तडफदार संदेश तिंजळकर यांची सर्वानुमते अध्यक्ष या पदासाठी निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून विनायक सावंत, सचिव मुख्याध्यापक नरेश मोरे आणि ही सभा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते स्वप्नील नाचणकर यांची कोषाध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सल्लागारपदी महादेव चिले, सुयोग चव्हाण, मार्गदर्शक म्हणून प्रमोद ठसाळे, सदस्य म्हणून संदेश गोरिवले, गणेश किंजळकर, संदीप बोडकर, नयन चव्हाण, महेश कांबळी, सौ स्नेहल नाचणकर यांची निवड करण्यात आली. कोकणातील शाळा डिजिटल करण्याच्या उपक्रमांतर्गत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या निधीतून वितरित करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संस्था खेड मुंबई संचलित भाऊसाहेब रेवाळे स्कूल व ज्युनियर कॉलेज मुरडे तालुका खेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
भाजपच्या विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर यांच्या उपस्थितीमध्ये संगणक संच वितरित करण्यात आले। या प्रसंगी शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, अजय तोडकरी, शशांक सिंगकर, प्राचार्य संभाजी देवकाते सर, निलेश उर्फ बंधू ओतारी, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह शिक्षक आणि इतर मान्यवर उपस्थित होते। या उपक्रमांतर्गत संगणक, मॉनिटर, प्रिंटर तसेच डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक सर्व साधन सामग्री उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांना आधुनिक आणि तंत्रज्ञानात आधारित शिक्षणाची जोड देत त्यांना स्पर्धात्मक विकासासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा मिळते। डिजिटल इंडियाच्या संकल्पनेला बळ देत विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी केलेला हा प्रयत्न निश्चितच भविष्यातील सक्षम पिढी घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। खेड तालुक्यातील जामगे शिंदेवाडी येथील जय हनुमान मित्रमंडळातर्फे गुरुवार दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी श्री हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये बुधवार दिनांक 1 रोजी सायंकाळी 4 वाजता आई कोटेश्वरी मानाई देवीच्या पालखीचं आगमन, रात्री 9 वाजता पालखी मिरवणूक आणि जागरण, ग्रामस्थांचं भजन, गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा, सकाळी 7 ते 9 होम हवन, 9 वाजता श्री सत्यनारायणची महापूजा, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 7:30 वाजता दिंडी आणि छबिना, रात्री 9 वाजता कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आहे। या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम, गृह राज्यमंत्री योगेशदादा कदम, शिवसेना सचिव सिद्धेशदादा कदम, जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम उपस्थित राहणार आहेत। तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं। खेड तालुका नाभिक समाज संघटनेतर्फे सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी वार्षिक मेळावा व श्री सत्यनारायणच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये सायंकाळी 5 ते 6 महापूजा आणि आरती, 6 ते 7 धामणन खेड येथील गणेश मित्र मंडळाचा हरिपाठ, 7 ते 8 स्वागत समारंभ आणि वार्षिक सभा आणि रात्री 8 ते 10 महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रति शिवाजी काशीद यांचे 13वे वंशज पन्हाळगड आनंदराव रघुनाथराव काशीद उपस्थित राहणार आहेत। तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन खेड तालुका नाभिक समाज संघटनेतर्फे करण्यात आलं आहे। कोकण विभागीय आयुक्तपदी श्रीमती रुबल अग्रवाल विराजमान झाल्या आहेत। प्रशासकीय क्षेत्रातील आपल्या धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सनदी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सोमवार दिनांक 30 मार्च 2026 रोजी कोकण विभागीय आयुक्त पदाची सूत्र स्वीकारली आहेत। त्यांनी प्रभारी विभागीय आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडून या पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला आहे। 2008च्या बॅचच्या IAS अधिकारी असलेल्या रुबल अग्रवाल यांनी आपल्या कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर काम करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।